धुलीवंदनाच्या दिवशी नाश्ता होता. आहोंने आईला वरतीच आणल्यानंतर आम्ही दोघीजणी नाश्त्याला गेलो. नाश्ता केला आणि तिथे पाणी प्यायला गेलो. लगेच तिथे कलर लावायचं चालू झालं. ॲक्च्युली आम्ही कलर रेन डान्स नंतर करणार होतो, पण तिथेच कलर लावायचं चालू केलं. बाकी लोक नाश्त्यासाठी उभेच होते. खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. आणि सगळीकडे गर्दीच गर्दी नाश्त्याला होती. पण आमचा नाश्त्याची सवय लवकर असल्यामुळे आम्ही नाश्ता लवकर केला. आणि इथेच इतकी स्वच्छता असते की बघायलाच नको. कुठेच कचरा तुम्हाला पडलेला दिसत नाही. इथे सर्व क्यूमध्ये उभे आहेत नाश्त्यासाठी. आणि इकडे नाश्ता समोरच बनवला जातो, एकदम फ्रेश असतो. हे सगळ्या नाश्ता तिकडनं बनवून गरम गरम जे पाहिजे ते आणत असतात. आणि स्विमिंग पूल पण बंद करून ठेवलेला आहे, कारण कलर किंवा रेनबाथ केला तर सगळेजण घाण करतील म्हणून त्याला सुकवून ठेवलेलं आहे. इथे लगेच बायांचं कलर खेळायचं काम झालेलं आहे, तुम्ही बघत असाल. इकडे कलर खेळून झाला, मग आम्ही लगेच कपडे वगैरे चेंज केले आणि घरी येऊन पण आम्ही सर्वांना थोडासा कलर लावला घरच्यांनाच. आणि चेंज करून आम्ही रेनबाथ खेळण्यासाठी सगळेजण गेलो. ते असतो कंपल्सरी 2 तास रेनबाथ ठेवलेला असतो. ज्यांना पाहिजे ते जाऊन खेळू शकतं, कुणी नुसतं बघू शकतं. सर्वजण आनंद घेतात. वरतून रेन चालूच असतं, फक्त पाण्याचे फवारे असतात रेनबाथमध्ये. कुणाला पाहिजे ते आपल्या आपल्या हाताने कलर घेतात, टाकतात, पण त्यात असं कलर सोडलेला नसतो. आणि सर्व साध्या पद्धतीचेच कलर असतात, असं काही नाही की कुणाला त्रास होईल. आणि सर्व वेगवेगळे कंपार्टमेंट होते. लेडीज कंपार्टमेंट वेगळं, फॅमिली वेगळं, लहान मुलांचं वेगळं, बॉईजचं वेगळं. त्याच्यामुळे कुणाला कसलीच अडचण नाही आलेली. खूप छान व्यवस्था ठेवलेली होती इथे, तुम्ही बघू शकता. हा फक्त बायांचा आहे. बायांच्या बाजूलाच मुलांचा होता, मुलांच्या बाजूलाच फॅमिलीचा होता. तिथे सर्व एकत्र करत होते, म्हणून प्रत्येकाला ओनली लेडीज असे सर्व नावं दिलेले होते वेगवेगळ्या याला. तर आम्ही सगळ्या लेडीज ओनली लेडीजमध्येच खेळत होतो आणि तो पहिलाच होता. आणि खूप मजा घेतली आम्ही, खूप मजा आली. आणि टाईम असतो, कारण पाणी वेस्ट होतं ना, त्याच्यामुळे फक्त 2च तासाचं ठेवलेलं असतं. मन्नूने पण खूप आनंद घेतला. ती पण मैत्रिणींबरोबर नंतर गेली तिकडे तिच्या मैत्रिणींमध्ये, पण मी होते. तुम्ही बघू शकतात कसं बनवलेलं आहे. आणि छोटंसं बाळसुद्धा आलं होतं खेळायला. नंतर आम्ही घरी आलो, चेंज झालं. तिथे थंडाई दिली, पण कलर असल्यामुळे आम्ही थंडाई घेतली नाही. मग जेवायला खाली गेलो तयारी होऊन. मग आईला पण जेवणासाठी खालीच नेलं. तिथे सावलीत झाडाखाली होते, बाकीजण खाली बसले. टेंट लावलेलं होतं, तिथे ऊन होतं म्हणून सगळेजण उन्हासाठी टेंटमध्ये जेवायला बसलेले होते. आणि ज्यांना सावली होती ते खाली सावलीत चेअरमध्ये. मग आम्ही पण तिथेच जेवायला घेतलं. मान्यता तिची मैत्रीण पण जेवायला तिथेच बसली. नंतर रात्री संध्यागीत होतं. मग हे वरतून फोटो काढलेले गॅलरीतनं संध्यावंदनाचे, कारण खाली गाणे चालू झाले की खाली जायला मन होतं, पण जेवण वगैरे झालेलं नव्हतं आणि येताना खूप उशीर झाला असता. म्हणून हे बाकीचे मी गॅलरीतनं सर्व ऐकत होते, जेवण बनवतात मध्ये मध्ये जाऊन, कारण टायमिंग त्यांनी लवकर दिला होता त्याच्यामुळे. आणि नंतर कार्यक्रम उशिरा चालू झाला, त्याच्यामुळे सगळेच जेवण करून आले असतील असं मला वाटतं. आणि तिथे स्टॉल पण होते, पण हे वरचंच आहे परत एकदा.